होतंय तुम्ही ज्या वेळेला सांगताय की प्रॉब्लेम आहे, ओके, सो प्रॉब्लेमची एनर्जी तिथे वाढते. तुम्ही सांगितल्यामुळे परत कोणीतरी एक मैत्रीण सांगणार की प्रॉब्लेम आहे, परत एक सांगणार प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. तर ज्या ज्या वेळेला आपल्या ग्रुपचा आपल्या कम्युनिटीचा नियम आहे, तुम्ही आता आपल्या कम्युनिटीचे इनर सर्कलचे व्हीआयपी मेंबर्स आहात, सो ग्रुप मध्ये मला एकही तक्रार, शंका आणि प्रश्न चालत नाही. मी तुमचा मेसेज वाचला आणि लगेच डिलीट केला, कारण लगेच 4-5 तिथे आले असते की मला पण प्रॉब्लेम आहे, मला पण प्रॉब्लेम आहे. ओके, ठीक आहे. येस येस. ओके, केलेत बाकीचे व्हिडिओ सगळे. ओके, वेलकम ऑल ऑफ यू. जिज्ञासा गुरुकुलमच्या 360 डिग्री शायनिंग ब्रेड अकॅडमी मध्ये आपलं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत परमपिता परमेश्वर आहे, त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. एक छान एनर्जेटिक सेशन होऊन जाऊ द्याचं. एक नवीन जर्नी तुमची आजपासून सुरू होणार आहे. ओके, सो कोण कोण रेडी आहे? एक नवीन जर्नी, नवीन वर्ष, नवीन महिना, नवीन जर्नी पुन्हा पुन्हा सुरू करायची. येस, व्हेरी गुड. सो जर तुमचा व्हिडिओ पूर्ण सुरू असेल थ्रू आउट दी सेशन, तर तुम्हाला तेवढी जास्ती छान एनर्जी अनुभवायला मिळेल. ओके, ज्या वेळेला व्हिडिओ सुरू ठेवण्याचं कारण काय आहे बघा. आता मी तुमच्याशी व्हिडिओ बंद करून बोलते आहे. ओके, सो तुम्हाला काहीतरी इंटरेस्ट वाटतो आहे का मला ऐकण्यामध्ये मी तुमच्याशी बोलत असताना, की तुमचं स्वागत आहे. माझा जर व्हिडिओ बंद असेल आणि मी सेशन घेत असेल तर ते तुम्हाला आवडेल का? ओके, सो कसं आहे, आपली जी मेमरी आहे ती व्हिज्युअल मेमरी आहे. म्हणजे आपल्याला जे दिसतं तिथे आपण चांगल्या पद्धतीने इंटरॅक्ट करू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. तर आपली जी मेमरी आहे ती व्हिज्युअल मेमरी आहे. मुलांची मेमरी सुद्धा व्हिज्युअल मेमरी आहे. अबॅकस मध्ये तीच मेमरी आपण वाढवतो आणि तीच मेमरी 90% काम करते परीक्षेमध्ये ऐन वेळेवर उत्तरं मुलांना आठवण्यासाठी. ठीक आहे. जर तुमचे माझा व्हिडिओ बंद असेल तर जसं तुम्हाला रटाळ आणि बोरिंग वाटेल, तसं तुमचा व्हिडिओ बंद असले की माझी पण एनर्जी डाऊन होईल, मला पण रटाळ आणि बोरिंग वाटेल. अरे यार, मी पुन्हा शेळी का बोलते. ठीक आहे. सो तुम्हाला जर हाय एनर्जी पाहिजे असेल तर तुमची जबाबदारी तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवून इंटरॅक्शन करणं. जर तुमचा व्हिडिओ बंद असेल तर तुम्ही मस्त असं आळस देणार, कुठेतरी पाय हात वर करून बसणार, कुठेतरी तिकडे बोलणार. मग असं होतं. ओके, हे ब्रेन करतो, हे ब्रेन करतो. पुढे ब्रेन सायन्स, उद्याचा टॉपिक आहे ब्रेन सायन्स. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी घ्यायची, आपला माईक बंद ठेवायचा आहे. ओके, तर उद्याचा टॉपिक ब्रेन सायन्स आहे. तुम्हाला अजून तिथे डीप लेवलला जास्ती कळेल की आपला ब्रेन कसा काम करतो. सो तुम्ही जर व्हिडिओ बंद करून बसला तर उद्या तुमचं लक्ष इकडे जाईल, तिकडे जाईल, तिकडे जाईल आणि तुम्हाला वाटतंय मी ऐकते, पण मग काय होईल त्यावेळेला मी जे बोलते, जे सांगते त्याचं त्या लेव्हलला सिरियसनेस नसणार. आणि त्या लेव्हल पर्यंत जर सिरियसनेस नाही आला तर ते जे इन्कम आहे, ते जे टार्गेट आहे 60,000 रुपये, 10,000 रुपये, 50,000 रुपये, तर ते आपल्याला मिळणार नाही. पण जर व्हिडिओ सुरू आहे, कॉन्सन्ट्रेट आहात, तर खूप इझिली होऊन जाईल हे सगळं. ओके, सो यस, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की त्या दिवशी मी तुम्हाला अभ्यासाची लेव्हल शिकवली, म्हणजे सिलेबस शिकवला आणि असं सांगितलं की तुम्हाला फक्त 10 मिनिटं मुलांना द्यायची आहे. ओके, पण मग पालक आणि इतर अभ्यास फ्रँचायझीज आपल्याला वेड्यात काढतील की अरे हे काय 10 मिनिट, है ना. सो 10 मिनिट अभ्यासाला दिल्यानंतर 40 मिनिटाचं जर सेशन असेल तर उरलेले 30 मिनिटं काय करायचे किंवा उरलेले 50 मिनिटं काय करायचं ते आपल्याला बघायचं. बरं, सेशन घेण्यासाठी आधी मुलं तर पाहिजे, स्टुडंट तर पाहिजे. मग स्टुडंट कुठून येतील, कसे येतील? बरं, आले तर पहिली लेवल केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या लेवलला पण ऍडमिशन घ्यायला पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा आपल्याला स्वतःला ऍड करायला लागू नये. ही जी पहिली 5 मुलं असतील तीच पुढची 50 मुलं आपल्याकडे कसे घेऊन येतील, याबद्दल आपल्याला आज चर्चा करायची आहे.
फार काही टेक्निकल सांगणार नाहीये. अगदी सोप्या आणि साध्या भाषेत तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. ठीक आहे? येस. तर आता इथे जवळपास सगळ्याच मैत्रिणी अशा आहेत की ₹600 पे करून ऍज अ अबॅकस टीचर जर्नी सुरू करण्यासाठी आलेल्या आहेत. ग्रुपमध्ये ऑलरेडी काही मैत्रिणी अशा आहेत मागच्या 1-2 वर्षातल्या की त्यांनी वन टाइम ₹7,800 फी पे करून स्वतःच्या मुलाला फक्त अबॅकस शिकवायचं म्हणून कोर्स घेतलेला होता. त्यातल्याही दोघी जणी अबॅकस टीचर म्हणून खूप छान काम करत आहेत. ओके. पण आता ते मॉड्यूल मी बंदच केलं की ₹7,800 घ्यायचे आणि पूर्ण कोर्स तुम्हाला द्यायचा. यामुळे काय करतात आपल्या मैत्रिणी, कोर्स मिळाला ना आपल्याला, ठीक आहे तो ठेवून दिला, त्याच्यावर कामच नाही केलं, तर आपल्याला ते करायचं नाही. म्हणून मी आता तुम्हाला ओन्ली वन लेवल वन टाइम शिकवणार आहे. तर काय असणार आहे, कसं करायचं आहे आपल्याला सुरू. तर सगळ्यात आधी आता चॅट बॉक्स मध्ये टाइप करायचं आहे की तुमची काय अपेक्षा आहे स्वतःकडून. कशी, की अबॅकस टीचर म्हणून जर मी या महिन्यात काम सुरू केलं तर मला पर मंथ किती रुपये मिळाले पाहिजे. अबॅकस टीचर काम जर मी आता या महिन्यात सुरू करण्याचा डिसिजन घेतलेला आहे तर मला पर मंथ किती रुपये मिळायला पाहिजे. तर प्रत्येक चॅट बॉक्स मध्ये टाइप करायचं. मला चॅट बॉक्स मिळेल का समोर इथे. चॅट करता येतंय ना तुम्हाला की नाही. ओके. एक स्क्रीन इकडे आहे म्हणून मी इकडे बघते, रेकॉर्डिंग सुरू केलं ना. येस. ओके. 10,000, 10,000, 70. ओके. पर मंथ 10 प्लस स्टुडंट. ओके. 25,000. ओके. 15. अजून प्रत्येकाने टाईप करायचंय. 20 ते 30. 30. ओके. गुड. ओके. 10, 15. ठीक आहे. चलो. ज्या वेळेला प्रत्येक जण चॅट बॉक्स मध्ये टाईप करेल ना, ज्यांनी ज्यांनी टाईप केलं त्यांची खूप जास्त ग्रोथ होणार आहे. आणि ज्यांनी कंटाळा केला, अरे जाऊ दे मी मनातल्या मनात काउंट करते, कशाला तिथे टाईप करायचं, मग ते नाही झालं तर, इतर जणी बघतायत, मॅडम बघतायत आणि नाही झालं तर, असं जर वाटत असेल म्हणून टाईप करत नसाल किंवा कंटाळा आला म्हणून टाईप करत नसाल तर आपल्याकडून काहीच होणार नाही. हे लिहून घ्या आपल्याकडे किंवा ऐका आणि लक्षात ठेवा. ओके. सो ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचंय. ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी ताट बसायचं पटकन चला. ओके. 20, 1 लाख. ओके. ताट बसायचंय प्रत्येकीने. आणि ताट बसून काय करायचंय, जरासा हात मागे घेऊन जा, तुमचा कुठला पण एक हात उजवा किंवा डावा असा बॅक साईडला घेऊन जा. घेतला आणि परत जागेवर पुढे घेऊन या. ओके. घेतला आणि आता काय करायचंय, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे अशी ऍक्शन करायची. जो ऍक्शन करायला लागेल त्याची प्रगती काय माहिती. करायचंय मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. ओके. आणि म्हणायचं येस, येस, येस. आणि म्हणायचंय अशी मुलं बांधायची, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट. Yes, I'm once best abacus teacher. I'm once best abacus teacher. आणि आता हा मागे घेऊन जा. हात परत मागे घेऊन जा आणि हात आधी जेवढा लांब गेला आणि आता किती लांब गेला यातलं अंतर बघायचंय. काहीतरी फरक जाणवला का तुम्हाला? जाणवला का फरक? एनर्जी बदलली का तुमची की नाही? की तुमची वागणुकीची वेळ आली, मस्त जेवण वगैरे करून आली, उगाच तुम्हाला घेऊन बसते. ओके. येस. तर एनर्जी जाणवते. आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये ती एनर्जी पाहिजे. आपण कम्युनिकेट केलं पाहिजे. त्यावेळेला ती एनर्जी चांगल्या पद्धतीने आपल्याला जाणवते. येस. थँक यू सो मच. ओके. तर तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये यासाठी टाइप करायला सांगितलं की मला कळली पाहिजे तुमची अपेक्षा कुठपर्यंत आहे
आणि मी तुम्हाला कुठपर्यंत नेऊ शकते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. ओके, तर एक लक्षात घ्यायचं, आज तुम्ही अबॅकस टीचर म्हणून जर्नी सुरू तर करत आहात, पण तुम्हाला तुमची जर्नी खूप इझी करायची असेल, एफर्टलेस करायची असेल, स्मार्ट वर्क करायचं असेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर तुमच्या करिअरसाठी आणि जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, इन्कम सोर्स, त्यामध्ये ग्रोथ आणि स्पीड हवी असेल, तर नक्की 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 आपला रेकी लेवल वनचा कोर्स पूर्ण करायचा आहे. युट्यूबला गेल्या किती 6 बॅचेस घेतल्या मी, पण मला वाटतं 4 बॅचेसचे युट्यूबला ऍज इट इज 10 दिवसांचे रेकॉर्डिंग आहेत. त्यापैकी एक एक रेकॉर्डिंग वाटल्यास मी तुम्हाला शेअर करते या ग्रुपमध्ये, किंवा तुम्ही जाऊन ते बघा आणि तो रेकी लेवल वनचा फ्री कोर्स जो आहे तो करा, किंवा पुढच्या एक जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला लाईव्ह सेशन होईल ते करा. ते कशासाठी करा, तर तिथे आपल्याला एक प्रोत्साहन मिळतं, एक ऊर्जा मिळते आणि आपले जे थॉट्स आहेत की हा एवढे कुठे मिळतील का, मग एवढे कोण देणार आहे, आणि मी तर गृहिणी आहे मग मी कसं करू, म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात, तर ह्या तिकडे सगळ्या वॉश आउट केल्या जातात आणि तिथे हे शिकवलं जातं आणि हे घडतं. ओके, हे घडतं की जेवढा जो थॉट तुम्ही इथे क्रिएट करता तो सत्यात उतरतो, तेवढी ताकद तुमच्यामध्ये त्या रेकी लेवल वनच्या कोर्स नंतर येते. सो तुम्हाला अबॅकसची जर्नी जर स्पीडने करायची असेल, एफर्टलेस व्हायचं असेल, स्मार्ट वर्क करायचं असेल आणि बस तुम्ही इथे विचार आणता आणि तेवढे पैसे तुमच्या अकाउंटला पाहिजे असं जर वाटत असेल, तर तो कोर्स तुम्ही करायचा आहे. ओके, तर आता आपण स्क्रीन दिसते तुम्हाला, अबॅकसचा कोर्स आपल्याला कसा रन करायचा आहे, नक्की कसा चालवायचा आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. ग्रो विथ अबॅकस विथ myself प्रिया हौसर, इंटरनॅशनल अबॅकस अँड वेदिक मॅथ ट्रेनर. म्हणजे जिथनं मी शिकले ते सर्टिफिकेट माझं इंटरनॅशनल लेवलचं आहे, कारण माझ्या बॅचला माझ्यासारख्या 1,000 लोकांची ऍडमिशन होती, त्यातनं 800 ते 900 लोक लाईव्ह सेशन जॉईन करत होती. तर त्यात फक्त महाराष्ट्रातून नाही, भारतातून नाही, तर भारताबाहेरची लोक सुद्धा माझ्यासोबत अबॅकस शिकत होती. सो ते सर्टिफिकेट माझं आहे इंटरनॅशनल लेवलचं. त्याच्या सोबतच आपले इंडियनच लोक आहेत, आपलेच फ्रेंड्स आहेत, पण ते राहतात आउट ऑफ इंडिया. त्यांना सुद्धा आपण अबॅकसचा कोर्स दिलेला आहे. त्यांचे सुद्धा स्वतःहून आलेले गुगल रिव्ह्यूज आहेत. त्यावेळेला मी कुणाला ही कंडिशन केलेली नव्हती, कारण त्यांच्याकडून भरपूर फी घेतलेली होती, तर त्यांना काही असं कंपल्सरी तुम्ही टाका असं नव्हतं. पण मी तुम्हाला हेच म्हटले की मी जर फ्री शिकवलं आहे तर तुम्ही एक अभिप्राय द्या. तर त्या दोघी जणी आहेत, त्यांचा खूप सुंदर अभिप्राय आहे आणि त्या आउट ऑफ इंडियाला राहतात आणि इथून त्या आपल्याकडे अबॅकस शिकल्या. सो ह्या दोन गोष्टी आहेत, म्हणून मी माझ्या नावापुढे इंटरनॅशनल अबॅकस अँड वेदिक मॅथ ट्रेनर हे अभिमानाने लावू शकते. ओके, येस. त्याच्यानंतर आहे, वी शुड अप्लाय सिस्टमॅटिक प्लॅन फॉर ग्रो इन अबॅकस बिझनेस. आपल्याकडे एक सिस्टमॅटिक प्लॅन आहे आज, जो तुम्हाला मी सांगणार आहे, समजावून सांगणार आहे. देअर इज व्हेरी मच शॉर्टर there is very much shortage of abacus teachers and awareness in our society. सोसायटीमध्ये मुलं खूप आहेत. ओके, पण अबॅकस टीचरची खूप कमी आहे. म्हणजे माझं सासर आहे भुसावळ, तर मागच्या 2-3 महिन्याआधी मला कळलं की तिथे अबॅकस क्लास त्यांना लावायचा आहे, पण आजूबाजूला लांब लांब पर्यंत त्यांना अबॅकसचे टीचर माहिती नाही. आपल्याकडे त्यांनी DMIT टेस्ट केलेली आहे, मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. असे माझे क्लायंट गावी आहेत. त्यानंतर माझं माहेर आहे चोपडा, तिथे सुद्धा आपले क्लायंट आहेत. तर तिथे सुद्धा दूर दूर पर्यंत अबॅकसचे टीचर्स नाही. आणि माझे बरेच वेगवेगळे कोर्सेस असल्यामुळे मी मुलांना शिकवण्यात सध्या तरी इंटरेस्टेड नाही. मी सुरुवातीला मुलांना शिकवत होती, पण मी किती लोकांपर्यंत पोहोचणार, म्हणून मी तुम्हाला तयार करते आहे. तर कुणी हा विचार करू नका की एवढ्या लोकांनी शिकल्यानंतर आपल्याकडे मुलं कुठून येतील. एका वेळेला मेडिकल कॉलेजमधून D.Ed B.Ed करून कितीतरी लोक बाहेर येतात, इंजिनियर्स बाहेर येतात, पण प्रत्येकाला काम मिळतं. ओके, सो जरी
शॉर्टेज असला तरी सुद्धा आपल्याला खूप छान लेवलला ग्रो होता येणार आहे. किती लेवलला? जे तुम्ही ठरवा. तुम्ही 10,000 ठरवलं तर तुम्हाला 10,000 मिळतील. तुम्ही 1,00,000 ठरवलं तर तुम्हाला 1,00,000 मिळतील. 50,000 ठरवलं ते मिळतील. मग चॉईस इज युअर्स. तुम्हाला किती ठरवायचंय. ओके. सो वी हॅव ग्रेट चान्स टू गो विथ अबॅकस. आणि ना क्रेज झालेली आहे समाजात अबॅकसची. क्रेज झाली, लोक वेडी झाली. ज्यांना माहिती आहे, ज्यांच्या शाळेत आहे, जे हाय क्लास सोसायटीमध्ये राहतात. पण आपला प्रयत्न मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की अशी मुलं आहेत मिडल क्लास किंवा मराठी मीडियमची की काही कारणांनी अबॅकस कोर्सची इतर ठिकाणी फी जास्त असेल त्यामुळे असेल किंवा अबॅकस बद्दल ज्ञानच नाही त्यामुळे असेल तर असा क्राऊड आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचंय. ओके. येस. व्हिजन काय आहे तर मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने अबॅकस शिक्षण देणं प्रदान करणं ज्यामुळे मुलांना उत्तम मानसिक गणित कौशल्य म्हणजे लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होते. ओके. त्यांच्यात कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास आणि त्यांची आयक्यू लेवल वाढते म्हणजे बौद्धिक क्षमता वाढते. ओके. आणि मिशन काय आहे तर मनोरंजक आणि सोप्या अध्यापन पद्धतीद्वारे उच्च दर्जाचे ओके क्वालिटी जपायची आहे. 360 डिग्री शायनिंग ब्रेड अकॅडमी हे नाव आपल्याला जपायचं आहे. ते मोठं करायचं आहे तुमच्या साथीने, तुमच्या मदतीने. सो क्वालिटी एज्युकेशन आपण कमीत कमी त्याच्यात देणार आहोत. पण येस, तुमचा बेनिफिट कसा जास्तीत जास्ती होईल ते पण आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांमध्ये इतर विषयांची सुद्धा आवड निर्माण आपल्याला करायची आहे. त्यांचा फोकस, त्यांची सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी आणि प्रेझन्स ऑफ माइंड, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड त्यांच्यामध्ये आपल्याला डेव्हलप करता येणार आहे या माध्यमातून. हे आपलं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. त्यांची जी विचारशक्ती आहे त्याला आपल्याला प्रेरणा द्यायची आहे. आता बघा मार्केटमध्ये खूप लोक आहेत जी लोक अबॅकसचे क्लास घेतात. तर त्याचे साधारण 4 आपण ग्रुप केलेले आहेत. तर पहिला आहे घरगुती क्लास घेणारे. तर काय असतं घरगुती क्लास घेणारे की आजकाल सोशल मीडिया खूप व्हास्ट आहे. तर फ्री वेबिनार लोक खूप जॉईन करतात. तुमच्यापैकी एखाद दोघी अशा असतील की ज्यांनी कुठेतरी फेसबुकवर ऍड पाहून फ्री वेबिनार केला असेल किंवा अबॅकस बद्दल युट्यूबला थोडंफार काहीतरी सर्च केलं असेल आणि स्वतःच्या मुलांना किंवा आपल्या ट्युशनच्या मुलांना किंवा इतर कुणाला तरी शिकवण्याचा प्रयत्न केला असेल. असं तुमच्यापैकी कोणी असेल किंवा नसेल, तुमची एखादी मैत्रीण असेल की जी शाळेत टीचर आहे आणि मुलांच्या घरी ट्युशन घेते पण अबॅकस बद्दल थोडंसं ती बघते, सर्च करते. तर असं घरगुती थोडंफार करत असते. पण त्यावेळेला काय होतं प्रोडक्टिव्हिटीला वेळ लागतो. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय तर आउटपुट. इथे काय होणार आहे अभ्यास तुम्ही शिकला, लगेच तुम्ही मुलांना शिकवताय, तुम्ही फी घेताय. म्हणजे ही काय झाली प्रोडक्टिव्हिटी. तुम्हाला पटकन अर्निंग सुरू झालेलं आहे. ओके. घरगुती आपण करत असताना कंटिन्युटी नसते. म्हणजे जर आपण युट्यूब वरून बघायला गेलो, आता युट्यूबला चित्रा तुम्हाला अभ्यासाचे कोर्स मिळतील, फुल कोर्स मिळतील, रेकॉर्डेड सेशन. पण काय होतं ते बघताना दुसरा काहीतरी व्हिडिओ होतो दुसऱ्या व्यक्तीचा अभ्यास आपण तो बघतो. परत अजून एखाद्या व्यक्तीचा अभ्यासाचा व्हिडिओ येतो तो आपण बघतो. मग यामध्ये काय होतं खूप वेळ जातो. डोळे आणि डोकं हँग होतात, दुखायला लागतात. आपण फक्त इन्फॉर्मेशन घेतो, माहिती घेतो, है ना? पण ते आपण इम्प्लिमेंट नाही करू शकत. की खूप वेळ ते बघण्यातच आपला जातो. मग एक आपल्याकडे साधसाबद्ध अशी काहीतरी सिस्टीम नसते. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तर ते होत नाही. सो एखाद्या ठिकाणी समभाव देऊन आपण जर करत असतो तर ती व्यक्ती आपल्याकडून करून घेते. तर घरी हा वेळ खूप जातो. प्रॉपर बुक्स नसतात घरी, इकडून घेऊ की तिकडून घेऊ, कुठल्या कंपनीचे घेऊ. आणि शक्यतो बाजारामध्ये तुम्ही असं केला आणि अबॅकसचे बुक्स द्या म्हटला तर अबॅकसचे बुक्स मिळत नाही. माझ्या सुरुवातीच्या काळात सुद्धा मी हा प्रयत्न केलेला होता. तर मला प्रत्येक दुकानदाराने पुण्यामध्ये एबीसी चौकात हे सांगितलं की जे लोक अभ्यास चालवतात त्यांची स्वतःची पुस्तकं असतात, तुम्हाला ती त्यांच्याचकडे मिळतील आणि इकडे मिळणार नाही. मग अशातच मला तो इंटरनॅशनल लेवलचा कोर्स मिळाला आणि मग मी माझी जर्नी नव्याने सुरू केली. व्हेरी फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात अबॅकस आलं 2012 मध्ये.
माझ्या लग्नाच्या आधी ज्या वेळेला मी शाळेवर एक टीचर म्हणून जॉब करत होते, त्यावेळेला शाळेकडून मला अबॅकसचं टीचर ट्रेनिंग दिलं गेलं होतं. पण somehow मला ते कंटिन्यू करायचं नव्हतं म्हणून मी ते नाही केलं लग्नाच्या नंतर. पण आता माझी मुलं मोठी झाली, त्यांना शिकवण्याची वेळ आली आणि अचानक एक ब्रेन मॅपिंग एक्सपर्ट, EMIT टेस्ट, मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सुरू झाल्या. स्वतःचं ऑफिस सुरू झालं. मग त्यावेळेला मला विचार आला की का नाही आपण अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे. सो मी ते सुरू केले. ओके. तर मग घरी काय होतं, आपल्याकडे प्रॉपर पुस्तकं नसतात. पुस्तकं तुम्ही ऑनलाईन जर घेतली, कुठून तरी तुम्हाला मिळाली एखादी लिंक आणि ऑनलाईन पुस्तकं मिळाली, तर तुम्हाला एक्झाम देण्याची काही सोय असते का? तर नाही. परवा आपल्याच एका मैत्रिणीचा फोन होता की ऑनलाईन मी पुस्तकं सर्च केली आणि खूप कमी किंमत आहे. मग आपल्याकडे 600 रुपये का आहे? तर त्याचं रिझन मी त्यांना सांगितलं. पुन्हा एकदा तुम्हाला पण सांगते की या 600 म्हणजे तुम्ही पुस्तकं तिथून ज्यावेळेला घेता कमी पैशामध्ये, त्यावेळेला तुमची एक्झाम होणार आहे का? सर्टिफिकेट मिळणार आहे का? एक्झाम पेपर मिळणार आहे का? मेडल ट्रॉफी मिळणार आहे का? ऑनलाईन अमेझॉनवरून पुस्तक घेतलं तर, किंवा तुमचे कोणीतरी लाईव्ह सेशन तुम्हाला मेंटरिंग करणार आहे का? प्रोत्साहन, मोटिवेशन देणार आहे का? तुम्हाला तुमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी एक सिस्टीम देणार आहे का? तुमचा जानेवारी 2026 मध्ये, आज सावित्रीबाई फुलेची जयंती आहे. जानेवारी 2026 मध्ये याच दिवशी तुमचा सत्कार होणार आहे. जर तुम्ही वर्षभर माझ्या सोबत राहिलात, छान अभ्यासाचे क्लासेस घेतले, तर हे सगळं तिथून होणार आहे का? ऑनलाईन पुस्तकं घेतल्यानंतर तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे नाही. आता आपण जे 600 रुपये घेतलेले आहे, याच्यामध्ये मी जे आजचं सेशन घेते आहे, हे जर तुम्ही सिरियसली घेतलं तर महिन्याला लाख नाही, लाखो रुपये तुम्हाला मिळतील. हे फॅक्ट आहे, मजाक नाहीये, खोटं काय नाहीये. मी जर कमवते तर तुम्ही पण कमवू शकता. ओके. सो आणि त्या दिवशी 4 तास तुमचं सेशन घेतलं, सिलेबस पूर्ण मी तुम्हाला शिकवलं. मग याचा कुठेतरी एक व्हॅल्यू तुम्ही ठेवली पाहिजे ना. तो ते 600 रुपये आहे. त्यातनं 50 ते 100 रुपये माझे शिल्लक. आता ते मी घ्यावे की नाही, यावर तुम्ही तुमचं मत नंतर व्यक्त करू शकता. कारण जर ते मला राहत नसतील 50 किंवा 100 रुपये शेवटी, तर मला मोटिवेशन कुठून झाली? मग ती माझी एक कमाईची सोय ना. आणि मी काही जॉब नाही करत, माझे हसबंड जॉब नाही करत, सो आमची रोजीरोटी तीच आहे. सो आमचा इन्कम सोर्स हाच आहे. बरोबर. तर ऑनलाईन पुस्तकं घेणं आणि माझ्याकडून पुस्तकं घेणं हा फरक आहे. तुम्हाला एक प्लॅटफॉर्म इथे मिळतो आहे. बरेच वर्ष झाले आपण शाळा कॉलेज सोडून दिलेलं आहे. आपल्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज नाहीये, आपल्याकडे स्किल वेगवेगळे आहेत, तर ते दाखवण्याचा तुम्हाला एक प्लॅटफॉर्म इथे मिळतो आहे. त्यानंतर तुमचं एक वेळचं जेवण, एक वेळचा चहा, एक वेळचा नाश्ता ही सोय सगळी होणार आहे आणि तुम्हाला सन्मानित केलं जाणार आहे. पुण्यासारख्या शहरात तुम्ही येणार आहात, तर हे जे सगळं मॅनेज करायचं त्याला साधारण कमीत कमी बजेटचं जर एखादं हॉटेल किंवा हॉल बुक केलं आणि हा सगळा खर्च कॅल्क्युलेट केला, तर कमीत कमी 5 लाख रुपये लागणार आहेत. तर हे मी तुमच्याकडून वेगळ्यासाठी मागणार नाही की तुम्हाला त्या इव्हेंटला जे आमंत्रित केलं जाणार आहे त्यासाठी वेगळी फी तुमची मागितली जाणार नाहीये. सो जे 50-50 रुपये मला प्रत्येक पुस्तकातून मिळतील, पुस्तकातून म्हणजे त्या एका किट मधून, त्यामधनं हा सगळा इव्हेंट होणार आहे. म्हणजे जो काही पैसा शिल्लक राहील तो पुन्हा तुम्हालाच खर्च होणार आहे. आणि ज्या वेळेला एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुमचा तो फोटो असेल, तुम्हाला एखादा पुरस्कार मिळतोय, तर तुमची बघा समाजामध्ये म्हणजे काय हे असेल, मान काय असेल, की तुम्हाला समाजात कुठल्या लेवलला तुम्ही जाऊन पोहोचणार आहात. जर तो फोटो तुम्ही सोशल मीडियावर शेअर केला, तर तुम्हाला वेगळी ऍडव्हर्टाईज करण्याची गरज पडणार नाही. माउथ पब्लिसिटीवर नवीन अवेअरनेससाठी मुलं तुमच्याकडे येतील. पण हे कधी होईल? 2006 जानेवारी महिना आहे. 2025च्या डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला माझ्या सोबत राहावं लागेल. तो कोण कोण रेडी आहे? आता तर आहात तुम्ही या महिन्यात, पण पुढची जर्नी कोण कोण कंटिन्यू करणार आहात? ओके. थँक यू सो मच.
तर घरच्या घरी अबॅकस शिकणं YouTube वरून आणि क्लास घेणं आणि एका टीचर कडून शिकणं यातला फरक मी तुम्हाला समजावून सांगितला. येस, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. नंतर फ्रँचायझी मॉड्यूल असतं, ठीक आहे. तर फ्रँचायझी मध्ये काय असतं की प्रॉपर अग्रीमेंट केला जातो, सेटअप असतो, त्यानुसारच करावं लागतं. तर मेसेज फॉरवर्ड टाकला होता, तर त्या दिवशी सुद्धा एका ताईचा आपल्या ग्रुप मधला फोन होता की मी 25,000 पे करून फ्रँचायझी घेतली मागच्या दिवाळीत आणि ह्या दिवाळीत त्याला वर्ष झालं मी काहीच केलं नाही, कारण नेव्ही एरियात राहते, अलाउड नव्हतं, मुलं लहान होती. सो 25,000 तर ते वर्षभर तसंच गेले तिथे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की 1,000 रुपये आम्हाला पाठवायचे फ्रँचायझीला. ओके. आणि पॅरेंट्स कडून 4,000 घ्यायचे. म्हणजे 1,000 रुपये चालले फ्रँचायझीला, पॅरेंट्स कडून 4,000 घ्यायचे. तर 4,000 पर लेवल. मला सांगा कोण कोण पालक शिकवते? एकतर जे हाय क्लास आहेत, ओके, ते. पण मिडल क्लास जे आहे, सेमी इंग्लिश मराठी मीडियम किंवा सो अँड सो इंग्लिश मीडियमचे पण मुलं, तर ते 4,000 रुपये प्रमाणे बेरीज वजाबाकी शिकवायला मुलांना पाठवत नाहीत अबॅकससाठी. त्यांना तेवढंच माहिती बेरीज वजाबाकी असते अबॅकसमध्ये. तर मग असा क्राऊड आपल्याला कव्हर करायचा आहे. सो फ्रँचायझी हे मॉड्यूल आपलं खरं नाहीये. फ्रँचायझी म्हटलं की काय होईल, माझे सगळे डिटेल्स असतील, माझं नाव, नंबर, फोटो आणि त्याच्या सकट ते पॅम्पलेट्स असतील, ते मी तुम्हाला देणार. फ्रँचायझी जर घेतली तर मग ते पॅम्पलेट्स तुम्ही तुमच्या गावात वाटणार. मग मोठं तुम्हाला एक सेपरेट ऑफिस घ्यावं लागणार कंपल्सरी. ओके, सेपरेट ऑफिस घेऊन तुम्हाला काम करावं लागेल. तुमच्या ऑफिसला त्या कंपनीचा म्हणजे फॉर एक्झाम्पल 360 डिग्री शायनिंग रेन अकॅडमी याचा मोठा फ्लेक्स तो पण ती लोक बनवून देणार. वेगवेगळ्या ठिकाणी गणपती उत्सव, नवरात्र उत्सव या ठिकाणी डेमो होणार, तिथे मोठे मोठे फ्लेक्स लावणार, तिथे वेगवेगळे गिफ्ट वाटणार. तर हा सगळा खर्च त्यातनं केला जातो. तर आपल्याला सुद्धा ते फ्रँचायझी मॉडेल रन करण्यात मला इंटरेस्ट नाही. ओके, नाही इंटरेस्ट तर नाही की तुमच्याकडे तेवढे पैसे घेऊ आणि मग ते फ्लेक्स बनवू, हे फ्लेक्स बनवू, मग याच्यात तुम्ही समजा करिश्मा असतात समोर, त्यांच्या ऑफिसवर जाऊ आणि ओपनिंग करू, मग पल्लवीच्या ऑफिसवर जाऊ ओपनिंग करू, तर मला ते नको. मी इथे कम्फर्टेबल आहे आणि मला माझ्यासारख्या मैत्रिणी हव्या आहेत की ज्यांना घर सांभाळून, मुलं सांभाळून रोज एकच तास काम करायचंय घरात बसून, अशाच मैत्रिणींसाठी मी आहे. ओके. सो पॅरेंट्स कडून आपण एवढे 4,000 रुपये घेणार नाही. आता बघा, त्यांनी तरी मला सांगितलं 25,000 फ्रँचायझीला दिले, 4,000 पर लेवल पर स्टुडंट घेऊन 1,000 रुपये फ्रँचायझीला पाठवले, 3,000 रुपये पर स्टुडंट पर लेवल त्यांच्या खिशात राहिले. 5 मुलांपासून मी सुरुवात केली म्हणाले. आता माझ्याकडे पहिला महिना आहे, मी ह्या महिन्यातच क्लासेस सुरू केले, मागचं वर्ष मी काही केलं नाही. तर या महिन्यात माझ्याकडे 25 मुलं झाली. विचार करा, 3,000 रुपये प्रमाणे 25 मुलं, 75,000 रुपये झाले. म्हणजे ही 25 कशी काय आली तुमच्याकडे? तर त्यांनी मला सांगितलं की मी 5 मुलांवर खूप एफर्ट्स घेतले, त्या 5 मुलांनी बाकीची मुलं जमा करून आणली 20. ओके. सो मी तुम्हाला दोन गोष्टी इथे सांगितल्या की आपल्याला पण थोडे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. आपल्याला जे विद्यार्थी मिळतील सुरुवातीला 1 2 3 4 5, आणि तुम्हाला फ्रँचायझी काय असते ते पण सांगितलं. ओके. सो ऍडमिशन झाल्यानंतर फ्रँचायझी मध्ये 30-70 40-60 हा रेशो असतो. ते सगळं दिल्यानंतर हे सुद्धा त्यांना द्यावं लागतं तुम्हाला. ते इथे आपल्याकडे नाहीये. आपलं ठरलंय सध्या 600 रुपये पुस्तकांचा खर्च. ओके. आता मी परवा 2 जणांचे इव्हेंट बघितले, इतका मोठा ग्रँड शो होता, मोठं स्टेज, डीजे, मोठमोठे लाईट्स आणि खूप क्राऊड होता प्रचंड, मोठमोठे सेलिब्रिटीज. तर एवढी तिथे घेतल्यानंतर असे इव्हेंट करतात. तर आता माझा फोकस जी मुलं आणि पालक अभ्यास पासून वंचित आहेत त्यांना अभ्यास शिकवून त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट करणं या गोष्टीवर आहे. पण नो डाऊट 2026च्या जानेवारी महिन्यात तसा इव्हेंट आपण करणार आहोत. माझं टार्गेट आहे 500 महिलांचं, आपल्या मैत्रिणींचं.
या महिन्यात आपल्या साधारण ग्रुपला फक्त 50 जणी झालेल्या आहात. 3 आम्ही ग्रुप ऍडमिन सोडलो तर 47 जण. तर मला वाटतं साधारण तुमचं फीडबॅक पाहिल्यानंतर 50 जणी तर नक्कीच होतील या महिन्यात. दर महिन्यात जर 50 आपण सोडला तर असा ग्रँड इव्हेंट आपला सुद्धा होईल. आणि तेच 600 रुपयाचे 50 किंवा 100 मला शिल्लक राहतील. त्यातलं आपल्याला हे सगळं करायचं आहे. आता ते पाहू. 50 महिलांचं बजेट 5 लाख रुपये. 500 जणींना जर मला इन्व्हाइट करायचं झालं, तुम्हाला ट्रॉफी द्यायची आहे, तुम्हाला चहा नाश्ता जेवण द्यायचं आहे, तुमचा सत्कार आणि सन्मान करून सर्टिफिकेट मिळणार आहे तिथे तुम्हाला. आत्ता लेवल वनचं मिळालं फक्त सॉफ्ट. त्या जानेवारी महिन्यात तुम्हाला काय मिळेल? हार्ड कॉपी, मोठं सर्टिफिकेट, ऑल लेवल्सचं टीचर ट्रेनिंग. ठीक आहे. सो तो इव्हेंट सुद्धा आपल्याकडे होणार आहे. आता हे फी बद्दल सांगितलं, 2500 ते 4000 ती लोक फी घेतात. तर असं असतं फ्रँचायझी. त्याच्यानंतर स्कूलमध्ये सुद्धा अबॅकस घेतलं जातं. तर तिथे काय असतं, शाळेतच एक लेक्चर असतं त्यांचं, त्यातच ते त्यांना अबॅकस शिकवतात. आपल्याला सम अमाउंट सांगतात, त्यातनं ते आपल्याला मुलांना पुस्तकं देतात, किट देतात, म्हणजे ते टूल देतात अबॅकसचं. पण शाळेत काय असतं, एक लेवल 1 वर्ष शिकवतात. बरोबर आहे? एक लेवल किती शिकवतात ते 1 वर्षापर्यंत शिकवतात, है ना? त्यामुळे मुलं बोर होतात. याचं रिझन तुम्हाला आपल्या डे वनला सुद्धा सांगितलंय आणि उद्या संध्याकाळी ब्रेक सायन्सवर जो सेशन आहे तिथे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. तर मुलं बोर होतात, इंटरेस्ट जातो आणि साधारण शाळेची फी पाहिली तर 1500 ते 2000 पर्यंत असते. आता अबॅकस बाय प्रिया होता, म्हणजे माझ्याकडून जर अबॅकस शिकलं तर काय काय असणार आहे. तर सायंटिफिक मेथड आपण अबॅकसला पुढे घेऊन जाणार आहोत. आज ब्रेन मॅपिंग एक्सपर्ट काय काय आहे ते मला माहिती आहे. सो त्या पद्धतीने आपण जात आहोत. फ्रँचायझिंग फीज किंवा रॉयल्टी अमाउंट किंवा पार्टनरशिप अमाउंट आपण घेतलेली नाही. किट हे माफक दरात आहे, कारण आपण तिथे शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असतात, ते शिपिंग चार्जेस तिथे वेगळे लावलेले नाही. ओके. आपल्याकडे मुलं नक्कीच बोर होणार नाही. कशा पद्धतीने क्लास घ्यायचा त्याबद्दल सांगणार, म्हणजे चर्चा करणार आहोत आपण. मुलांना शिकायला मजा येईल. मार्केटिंगचा सपोर्ट तुम्हाला आमच्याकडून मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे छान छान पोस्टर बनवून दिले जातील. आणि मी ज्या पद्धतीने असं दिल को छू जाने वाले मेरे पोस्ट होते हैं मराठीमध्ये, काय होतं, मी माझं काम करत असते, किचन मध्ये पण असते, कुठे पण असते, किचन मध्येच असते, त्याच्यानंतर ऑफिस मध्ये, बस एवढं. किचन मध्ये हार्डली 2 तास नंतर येते आणि मला अचानक एक थॉट येतो आणि मी तो लिहून काढते. मदर मध्ये जे येतं मी ते लिहून काढते. माझ्या आतापर्यंतचे सर्व क्लासच्या पोस्ट अशाच आहेत आणि त्यातूनच मला यश मिळालेलं आहे. ते काइंडली मेक अ नोट दॅट इंग्लिश, असं मला काही जमत नाही. ते हार्ट टू हार्ट कनेक्शन झाल्यामुळे कमी एफर्ट्स मध्ये मला जास्त लोक जोडली जातात. कारण समोरचा पण तोच असतो मराठी, म्हणजे आपण महाराष्ट्रात काम करत आहोत. सो काय होतंय, ऑनलाईन मध्ये आहे, तर हार्ट टू हार्ट कनेक्शन झाल्यामुळे कमी वेळात जास्ती सक्सेस मला मिळालेला आहे. सो तुम्हाला कशा पद्धतीचं मार्केटिंग मटेरियल मिळेल, तर जसं मी लिहिते, माझ्या मनात जे येतं ते मी लिहिते, तसं तुम्ही तुमच्या मनात जे आलं ते लिहून पोस्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी काय लिहिते, की मला एखादीचा फोन आला, कुठलाही असेल, प्रिया धर्मल असेल, अभ्यास असेल, डीएमआयटी असेल, रेकी असेल, कुठलाही, आणि मला एखादा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला, तर त्यातनं मला काहीतरी कळतं, की हा समाजात हे सुरू आहे सोसायटीमध्ये. सो मी त्या पद्धतीने काहीतरी मला थॉट येतो आणि मी तो मांडते आणि मग कनेक्टिव्हिटी होते. तर तुम्हालाही आता तुम्ही एकदा अबॅकस टीचर म्हणून काम सुरू केलं की तुम्हाला सुद्धा असं वेगवेगळ्या आयडियाज येतील, अनुभव येतील, त्यातनं तुम्ही स्वतःची पोस्ट नक्कीच लिहू शकता. सो मार्केटिंग सपोर्ट आहे, मोठे इव्हेंट आपण करणार आहोत, ऑनलाईन ऑफलाईन एक्झाम आपण घेणार आहोत आणि आपण आता फी ठरवत आहोत 2400 रुपये. सो आता तुम्हाला सगळ्यांना काय घ्यायची आहे, फी 2400 रुपये. तर कुणी जर असं असेल की माझ्याकडे ऑलरेडी क्लायंट येऊन गेले, पॅरेंट येऊन गेले आणि मी त्यांना एवढी फी सांगितली, मी आता 2400 कशी सांगू, म्हणजे कमी कशी करू किंवा वाढवू कशी, तर इट्स ओके. ओके. प्रत्येक गोष्टीवर कशी रिॲक्शन द्यायची, इट्स ओके. अरे बापरे, मी तर असं केलं, असं करायचं नाही. ठीक आहे.
बघूया. ठीक आहे, तो क्षण सोडून द्यायचा, पुढे विचार करू याच्यावर. आता बघा, अर्निंग पोटेन्शियल तुमचं किती, तुम्ही काय काय टाकलं होतं, तर हे समजून घ्यायला जायचं नाही. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नंतर लिहायला वेळ देते आणि समजून घ्या. अर्निंग पोटेन्शियल काय आहे? साधारण स्टँडर्ड अमाऊंट सगळ्या जणी आपण, आपला जो ग्रुप आहे, तर आपण असं ठरवलं 2400 रुपये आपण क्लायंट कडून घेतली पाहिजे, पॅरेंट कडून. आता एका स्टुडंटची जर घेतली तर आपल्याला होतात 2400, त्याच्यातनं 600 रुपयाची तुम्हाला पुस्तकं, एक्झाम पेपर, त्या सर्टिफिकेट हार्ड कॉपी, टूल आणि डी, म्हणजे रिसिप्ट जे येतात ना, ती रिसिप्ट हार्ड कॉपी मी इथून तुम्हाला पाठवणार आहे त्या बुकच्या सोबत, जी तुम्ही त्यांना देणार पॅरेंटला. तुमच्याकडे शिल्लक किती राहतील? 1800 रुपये. हे 1800 रुपये कसले आहेत? तुम्ही त्यांना जे शिकवणार त्याचे. इथे तुम्हाला इतर वस्तूचा कसला खर्च नाही. तुमचं स्किल, तुमचं प्रेम, तुमची काळजी त्या विद्यार्थ्याच्या प्रती, त्याला अभ्यास शिकवत असताना किती आहे, त्याचे 1800 रुपये पर लेवल तुम्हाला मिळणार आहे. साधारणपणे तुम्ही जर ट्युशन घेत असाल शाळेच्या, रेग्युलर ट्युशन, तर काय होतं, ट्युशन मध्ये तुम्हाला किती मिळतं? 1000 रुपये, 700 रुपये, 500 रुपये अशा पद्धतीने. पण तुम्हाला अबॅकस मध्ये मिळणार आहेत 1800 रुपये. आता 5 स्टुडंटचं टार्गेट जर आपण ठेवलं तर ते नक्कीच मिळणार. 10 स्टुडंटचं ठेवलं तर ते पण मिळणार. आता आपल्याला डिसाईड करायचं आपण कसं करायचं. तर 5 स्टुडंटसाठी 1800 प्रमाणे 9000 कमीत कमी तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही स्वतःवर किती खर्च केलेले आहेत आज? 600 रुपये आणि 6 तास. डे 1चे 2 तास, डे 2चे 2 तास आणि आजचे 2 तास. किती खर्च केले तुम्ही स्वतःवर? 6 तास आणि 600 रुपये. पण तुम्हाला ग्रँड टोटल किती मिळते? 5 मुलांची. मग आता महिनाभरात 5 मुलं शिकवायची, की आठवड्याला 5 ऍडमिशन, पुढच्या आठवड्याला नवीन 5 ऍडमिशन, पुढच्या आठवड्याला नवीन 5 ऍडमिशन, हे तुम्ही ठरवायचं. एक पक्क आहे, तुम्ही जे ठरवणार ते होईल. रेकीचे सेशन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल हे मधलं मधलं काय बोलत असते. ओके, येस. 10 स्टुडंट जर झाले एका महिन्यात, तर 1800 गुणिले 10, 18,000 रुपये मिळतील. हे फक्त इथलं कॅल्क्युलेशन आहे का? तर नाही. हे ऍक्च्युअल वर्क होतं. हे मी कमवलेले आहे. माझ्यासारख्या तुमच्यासारख्या अनेक मैत्रिणी कमवतात. पण हा, तुम्हाला 1 तास प्रामाणिकपणे काम करावं लागेल. ओके, त्या मुलांना 1 तास क्वालिटी टाइम द्यावा लागेल. 50 स्टुडंट जर गेले, दर आठवड्याला 5 नवीन ऍडमिशन आल्या तुमच्याकडे किंवा 6 आल्या, तर महिन्याचे 50 स्टुडंट होतात. किती झाले? 90,000 रुपये. बरोबर. आता मला सांगा, 90,000 रुपये तुम्हाला रोज 1 तास काम करून कुठल्या गव्हर्नमेंट जॉबला, IT कंपनीत मिळत आहे. पुन्हा तुम्हाला ती कॉस्टिंग सहन करावी लागते. इन्क्रीमेंट साठी काय काय करावं लागतं, बरोबर. पुन्हा कलिग आहे, बॉस आहे, यांच्यामध्ये काय असतं, वेगवेगळी ऋतुवेमे असते आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला रिपोर्ट करावी लागते. इथे मला तुम्हाला सगळं काही रिपोर्ट करायची गरज नाही, कारण मी आज तुम्हाला सांगते की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं तर तुम्हाला 90,000 मिळणार आहे. आता ते करायचं की नाही, तो करायचं तुमचा चॉईस आहे. ठीक आहे. मी काही सारखं तुम्हाला कॉल बॅक करणार नाही. हा, मात्र मी ग्रुपला मेसेज टाकेल. मी पर्सनली तुम्हाला कॉल करून नाही विचारणार की तुमची नवीन ऍडमिशन नाही झाली, तुम्ही काय करत आहात. हा, पण ग्रुपला माझा मेसेज येईल. ओके. सो तो ग्रुपचा मेसेज किती सिरियसली घ्यायचा किंवा किती हलक्यात घ्यायचा हा तुमचा चॉईस आहे. तुम्ही जर माझा ग्रुपला आलेला मेसेज सिरियसली घेतला तर 90,000 रुपये तुमच्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. आणि जर तुम्ही माझ्या मेसेजला इग्नोर केलं तर मग 5,000, 10,000, 2,000 तुम्हाला किती हवा लागेल मधलं इन्कम त्या पद्धतीने तुम्ही मिळवू शकता. ओके. समजा हे किती काढलंय आपण? पर स्टुडंट, एका स्टुडंटची ही कॉस्ट आहे, म्हणजे एका. ओके. तर एका लेवलला जर इतके आहे 90,000,
त्या मुलाने त्या प्रत्येक मुलाने तुमच्याकडे 8 लेवल जर केला तर किती होत आहेत? 7,20,000. बरोबर. आता 8 महिन्यात 8 लेवल कशा करायच्या? तुम्हाला सांगितलं 40 पेजेसचं पुस्तक आहे. दिवसाला एक पेज जरी सोडवलं तरी 30 दिवसात एक लेवल पूर्ण होते. ओके. सो तुम्ही किती एफर्ट्स देत आहात त्या मुलाकडून ते सोडवून घेत आहात ते मॅटर करतं. हे मी केलेलं आहे. मुलांकडून टार्गेट देऊन पॅरेंट्सचा फॉलो घेऊन करून घेतलेलं आहे. ज्यांनी केलं त्यांच्या 8 महिन्यात 8 लेवल झालं. नाही केलं तर 8 वर्षात 8 लेवल. 8 महिन्यात 8 लेवल का करायच्या याच्यावर आपण डे 1 ला 2 ते 3 या वेळेत बोललेलो आहोत. ब्रेनला स्पीड अप आहे, ब्रेनला चेंज व्हाय आणि 5 ते 10 वयोगटात जर मुलं वगैरे शिकत असतील तर त्याचा काहीतरी चांगला आउटपुट किंवा बेनिफिट त्यांच्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये होतो. कॅल्क्युलेशन फास्ट करणं, फक्त बेरीज वजाबाकी करणं याला महत्व तेवढं नाही. माझ्या लेखी ऍज अ ब्रेन मॅपिंग एक्सपर्ट जो अभ्यास केलाय त्यावरून सांगते. ओके. सो ती अमाऊंट आहे आणि ती खूप इझी आहे, पण येस कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी, ऑनेस्टी या गोष्टी आपल्याला लागतात. आपल्याकडे ट्रेनिंग सपोर्ट म्हणजे काय राहणार आहे आपला सपोर्ट? तर तुम्हाला मी ट्रेनिंग देणार आहे. आज सुद्धा ट्रेनिंग देते आहे आणि लेवल वाईज जो सिलेबस आहे त्याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं जाणार आहे. पण हा, ज्यांचं टार्गेट पूर्ण होईल त्यांना. अदरवाईज तुम्ही माझी एक्स्ट्राची लर्निंगची फी आहे ती मला पे करून, तुम्हाला जर आवडत असेल माझ्याकडून शिकायला तर ती वेगळी फी मला पे करून तुम्ही माझ्याकडून नक्की शिकू शकता. पण जर तुम्ही टार्गेट पूर्ण केलं की या महिन्याला पहिल्या लेवलचे 5 मुलं किंवा 10 मुलं किंवा 20 मुलं, तर मात्र मी तुम्हाला जे शिकवायचं आहे त्याचे पैसे घेणार नाही. ते अर्थात फ्री ऑफ कॉस्ट असेल आणि तो व्हिडिओ युट्यूब येणार नाही. त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला प्रायव्हेट मिळेल. ठीक आहे. युट्यूबला कुठलं येईल? फक्त जे पूर्ण फ्री कोर्सेस आहेत अगदी सगळ्यांसाठी लाईफ टाईम त्याचंच रेकॉर्डिंग फक्त युट्यूबला असतं. बाकीचे कोर्सेस जे पेड व्हीआयपी मेंबर असतात इनर सर्कलमध्ये त्यांना मिळेल. वेगवेगळ्या ब्रेनची ऍक्टिव्हिटीजचे व्हिडिओ आणि ट्रेनिंग तुम्हाला आता दिलं जाईल. मार्केटिंगचा सपोर्ट यावर आपण बोललो. किट आणि बुक्स तुम्हाला मिळतील आणि ब्रँड बिल्डिंग जर करायचं असेल म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आम्ही एखादा पोस्टर बनवून दिलाय पण तुम्हाला अजून काही वेगळं अपेक्षित आहे तर तुम्ही ते सांगू शकता. मग तुम्हाला तसं आपण बनवून देऊ सॉफ्ट कॉपी. ओके. सो हे तुमचं पहिलं पोस्टर आहे या महिन्यातून. आता हे पोस्टर काय आहे ते समजून घ्या. तुमचं सर्टिफिकेट आणि हे पोस्टर तुम्हाला स्टेटसवर ठेवायचं, सोशल मीडियावर ठेवायचं. ओके. सो इथे आपलं नाव आहे वी आर 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमी. तर जर तुमची इच्छा असेल तर तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ऍड्रेस, आपली जी वेबसाईट आहे तिथे आपण मेन्शन करणार. जेणेकरून आता आपले गुगल रेटिंग भरपूर आहे, तुम्ही दिले त्याच्या आधी सुद्धा होते तर तिथनं सुद्धा मला ऑनलाईन कॉल येते किंवा जस्ट डायल आपला नंबर आहे, आपण रजिस्टर आहोत तर आपल्याकडे वेगवेगळ्या इन्क्वायरीज येतात. मग कुणी लोक ब्रेनच्या टेस्टसाठी, रेकीसाठी ज्या वेळेला सर्च करतात तर टॉपला आपलं नाव सगळं येतं. मग ते आल्यानंतर जर तिथे तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा पत्ता आपण जर तिथे टाकलेला असेल तर ज्यांना फक्त मुलांना शिकवण्यात इंटरेस्ट आहे, पालकांना शिकायचं नाही, ती लोक रॅन्डमली तुमची लिस्ट एक आपण तिथे टाकू. तुमची इच्छा असेल त्यांची तर तुम्हाला कॉल येईल. मग तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास त्या मुलांचा घेऊ शकता. म्हणजे या पद्धतीने सुद्धा तुम्हाला नवीन नवीन स्टुडंट मिळतील. कारण आता आपलं गुगल पेक्षाच नाही साधारण किती 3 वर्ष आणि त्यात आता ऑटो भरपूर जनरेट होत आहेत आपल्याला. तुम्हाला काय करायचंय? 5 दिवसांचा फ्री क्लास अबॅकसचा घ्यायचा आहे. ओके. 5 दिवसांचा फ्री क्लास अबॅकसचा घ्यायचा आहे. एज ग्रुप असणार आहे 5 ते 10 वर्ष. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं सिनियर केजी ते 4थी.
हे आपण नंतर बदलवू शकतो एज ग्रुप पुढच्या पोस्टरमध्ये. आत्ता का सांगितलं 10 वर्षाच्या पुढे मुलं गेली की त्यांना स्वतःचा एक इगो येतो. ते टीचरचं ऐकत नाही. टीचरला उलट बोलतात. आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत की ज्या पहिल्यांदा या क्षेत्रात येत आहेत. त्यांना मुलं कशी हँडल करायची, टीनेज सायकोलॉजी काय आहे माहित नाही, चाइल्ड सायकोलॉजी माहित नाही आणि अडल्ट सायकोलॉजी माहित नाही, अशा काही मैत्रिणी आपल्या आहेत. ज्या जॉब करत असतील इट्स ओके, पण मुलांना हँडल करणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि पुन्हा सांगते, ब्रेन सायन्स हे सांगतं की वय जेवढं कमी तेवढ्या वयात जर अभ्यास शिकलं मुलं तर त्याचे बेनिफिट खूप छान आहे. एक 5वीच्या पुढची मुलं काय करतील, 5 + 4 मला नाही येत आहे टीचर, कशाला मला टाइमपास करायला लावतायत ते, तुम्ही त्यांना पुस्तक दिलं ना ते पटापट पटापट उत्तरं लिहून मोकळे होतात. मग त्यांनी तशी उत्तरं लिहिल्यामुळे ते व्हिज्युअलाइज नाही करू शकत. व्हिज्युअलाइज न केल्यामुळे पॅरेंट्स म्हणतील आम्ही डेमो मध्ये पाहिलं ते मुलं असं असं करत होते, माझा मुलगा तर करतच नाही. मग आपण त्यांना ज्या वेळेला समजावून सांगू की तुमचा मुलगा माझं ऐकत नाही, त्यावेळेला ही गोष्ट पालक ऐकून घे नाही, आमचा आमच्या मुलांवर विश्वास आहे असं ते म्हणतात. आणि त्यावेळेला त्या 5वी 6वीच्या मुलांची ती ब्रेनची पॉवरच संपून गेलेली असते व्हिज्युअलायझेशनची, अबॅकसच्या व्हिज्युअलायझेशनची. विचार करा तिथे आता पुढे जाऊन गणित काय होणार, फॉर्म्युला वापरावे लागणार आहे. आणि फॉर्म्युला वापरत असताना वेळ लागतो सुरुवातीला, फॉर्म्युला समजून घ्यावा लागतो, कन्फ्युजन होतं. काय होतं, एका वेळेला 2 हात वापरायचे, या हाताला वेगळी इन्स्ट्रक्शन, या हाताला वेगळी इन्स्ट्रक्शन, त्यावेळेला माइंड कन्फ्यूज होतं, कॉन्सन्ट्रेट व्हावं लागतं आणि त्या मुलांची ती क्षमता खूप कमी असते. आणि मग पहिल्याच महिन्यात तुम्हाला असा ताण नको डोक्याला, म्हणून मी आधीच तिथे एज ग्रुप टाकलाय 5 ते 10 वर्ष. एखाद्या पॅरेंट नंतर असे येते की आमचा मुलगा 7वीला आहे पण आमची इच्छा आहे एकतरी लेवल त्याने तुमच्याकडे करावे, इट्स ओके. पण या महिन्यात थोडासा अनुभव घ्या की कुठल्या वयोगटातली मुलं कशी असतात, कशी रिस्पॉन्स देतात, अभ्यासाला कसा रिस्पॉन्स देतात, तुम्हाला कसा देतात. ओके. त्याच्यानंतर इथे आपण मुलांना कॅल्क्युलेटर सारखे गणितात सुपर फास्ट बनवा. हे आपलं आयएसओ सर्टिफिकेट आहे त्याचं. आणि इथे आपण केलंय ओनली फॉर फर्स्ट 10 ऍडमिशन. ओके. आपल्याला 5 दिवसाचा फ्री आहे कुणासाठी, पहिल्या 10 ऍडमिशन साठी फक्त. मग त्यांना सांगायचं की आता 10 ऍडमिशन झालेल्या आहेत, मग तुम्हाला पे करावे लागतील. किंवा दुसरं ऑप्शन, गरज आपल्याला आहे, महिन्याला 50 मुलं करायची आहेत, ठीक आहे, तुमच्या खास आग्रह पुन्हा एकदा फ्रीची बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. बरोबर. सो पुन्हा 10 मुलं घ्या. आता ह्या 10 मुलांना फ्री मध्ये 5 दिवस काय शिकवायचं. क्लास चालू ठीक आहे. तर इथे एक छान अशी स्लेट आहे, इथे तुमचा कॉन्टॅक्ट येईल आणि तुमचा ऍड्रेस जर टाकायचा असेल तुम्हाला. आणि इथे हा एक ऍड करायचं राहिलं, ऑनलाईन ऑफलाईन दोघं. ठीक आहे. तर इथे ऑनलाईन ऑफलाईन दोघं मी सरांना विचारते ऍड करता येईल ऍड करू. आणि इथे तुम्ही स्वतः टेक्स्ट म्हणजे इमेज गॅलरी मध्ये जाऊन, टेक्स्ट मध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव इथे ऍड करू शकता. तुम्हाला जर तुमचा डिटेल ऍड्रेस जर ऍड करायचा असेल तर तुम्ही तो पण तिथे ऍड करू शकता. काय होईल ते स्टेटसला, हो हो हो, हे पोस्टर ओके ओके ओके, ठीक आहे, इट्स ओके. बाकीच्यांना इथे कलरफुल पोस्टर दिसतंय का स्क्रीनवर. ऐका ऐका ऐका, माईक बंद करा. ज्यांना दिसत नाहीये त्यांनी ना स्क्रीन स्क्रोल करा, तुमची जी स्क्रीन आहे मोबाईलची तिथे तुम्हाला गुगल मीटचे 1 2 3 4 असे डॅश दिसत असतील,
ते वर किंवा खाली करा म्हणजे तुम्हाला स्क्रीन दिसेल. ओके. येस. माईक बंद करा. ओके. ठीक आहे. तर इथे तुमचा इमेज मध्ये जा. हे मी तुम्हाला आता व्हॉट्सअपला एचडी इमेज आहे ती. तर ती इमेज तुम्हाला व्हॉट्सअपला आपल्या थेरपी जो ग्रुप आहे तिथे पाठवते. त्या ग्रुप मध्ये आल्यानंतर ती डाउनलोड करा. मग तिथे ऑप्शन येतो टेक्स्ट. तिथे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर ऍड करा. तुमचे जे सर्टिफिकेट्स आहेत तर जे लगेचच ज्यांचे पेमेंट नाव फोटो आले गुगलला रेटिंग आले सबस्क्राईब ज्यांनी केलं तर त्या दिवशीपासून ते काम लगेचच झालं. ओके. पण तिथून त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांचे नाव पेमेंट सर्टिफिकेट फोटो या गोष्टी येत गेल्या. तर त्यावेळेला इथे दुसरे ऑफलाईन सेशन सुरू झाले. रात्रीचे ऑनलाईन सेशन सुरू झाले. त्यामुळे लॅपटॉप तिथे बिझी झाला आणि सरांना ते काम नाही करता आलं. ओके. सो सर्टिफिकेट तुम्हाला नक्कीच मिळतील. आता आजचं हे session झाल्यानंतर पुढचं फक्त शेड्यूल कसं आहे आणि बसून सरांकडून ते सगळे तुमचे सर्टिफिकेट्स रेडी करून घेते. ओके. सो सर्टिफिकेट तर नक्की मिळणार आहे. आता तुम्ही इनर सर्कल मध्ये आलेले आहात. एक कंडिशन पूर्ण आहे, दुसरी कंडिशन पूर्ण आहे. फक्त मी चेक करणार. गुगल रेटिंग जर नसेल तर तुम्हाला मी मेसेज करणार की गुगलला रेटिंग द्या आणि मग तुमचं सर्टिफिकेट रेडी होईल. सर्टिफिकेट साठी आता बरेच लोक पेंडिंग आहेत. सो ऑनलाईन जाऊन ते करावं लागतं वन बाय वन. तर त्यासाठी पुन्हा पुन्हा मेसेज टाकू नका. इकडे ऑनलाईन काम सुरू असतं. जसं जसं सर्टिफिकेट रेडी होईल तसं तसं ते तुम्हाला म्हणजे ग्रुपमध्ये शेअर केलं जाईल. ओके. येस. मग ते सर्टिफिकेट हे पोस्टर तुम्हाला स्टेटसला ठेवायचं आहे. तुमचं जर फेसबुक अकाउंट असेल तर तिथे ठेवायचं. इंस्टाग्राम असेल तर तिथे ठेवायचं किंवा तुमचे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील है ना ओळखीचे समाजाचे नातेवाईकांचे किंवा तुमचे फेसबुकला काही ग्रुप असतील तर त्या ठिकाणी शेअर करायला सुरुवात करा. किंवा ऑफलाईन तुम्ही कोणाला तरी भेटत असाल तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्हला है ना किंवा मुलांची शाळा म्हणजे तुमची मुलं शाळेत असतील आणि त्यांच्या शाळेतली जी मुलं आहेत त्यांच्या आई तुमच्या मैत्रिणी असतील तर त्यांना तुम्ही हे सांगू शकता की तुम्ही अबॅकसचे क्लासेस सुरू करत आहात. तर या पद्धतीने हळूहळू एक 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 लोक तुम्हाला जोडले जातील. आणि मी सांगितलंय की ज्यांना खरोखर प्रामाणिकपणे मोठ्या लेवलला काम करायचं आहे आणि ज्यांची हार्डवर्क करण्याची स्मार्ट वर्क करण्याची पूर्ण तयारी आहे त्यांनी त्यांचं नाव मला द्यायचं आहे. कशासाठी? आपल्या वेबसाईटला तुमचं नाव नंबर ऍड्रेस देऊन जेणेकरून तुमच्याकडे डायरेक्ट इन्क्वायरीज येतील स्टुडंटच्या. ओके. तर हे झालं. हा आता आपल्याला काय बोलायचं पहिलं 10 मिनिटाचा क्लास घेतल्यानंतर बाकी वेळ काय करायचं? ऑनलाईन घेत असाल तर 40 मिनिटं घ्यायचं गुगल मीट किंवा झूम मीटिंग. ठीक आहे. ऑफलाईन असेल तरी पाऊण तास सांगायचं किंवा 1 तास घ्यायला येतील ते मुलांना. 5 दिवस फ्री काय घ्यायचं आहे आपल्याला? तर मग तुम्हाला तुमचे किट मिळतील. आता एक उद्या किंवा परवापासून इथे पॅकिंग सुरू होईल तुमचं जे काही कुरिअर आहे पुस्तक आणि किट त्याच्यानंतर कुरिअर मध्ये टाकणं पोस्ट ऑफिस मध्ये टाकणं ऍज पर युअर ऍड्रेस ची काम सुरू होतील पुढच्या 2 दिवसात. तुम्हाला मिळेल. तुम्हाला हे पण व्हिडिओ मिळतील जिथे फक्त टूल आणि हात दिसेल जिथे मी तुम्हाला 1 ते 100 काउंटिंग शिकवणार. ते तुम्हाला बघायचंय. तुम्ही एकदा किंवा दोनदा बघितलं आणि ते तुमच्या टूलवर केलं की ते तुम्हाला येणार आहे. नो डाऊट. व्हेरी क्लिअर तिथे सांगितलं जाणार आहे. इन केस काही नाही समजलं तर मी आहे. शंका आणि प्रश्न दोन गोष्ट ग्रुपला चालत नाही. पर्सनलला कधी फोन करा मेसेज करा. पण उत्तर नाही मिळालं तर समजायचं मी कुठेतरी ऑफलाईन सेशन मध्ये आहे किंवा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आहे ना. ओके. मग मी तुम्हाला कॉल बॅक नक्कीच करणार. पण मी कॉल बॅक करेपर्यंत आन्सर देईपर्यंत प्लीज हॅव सम पेशन्स अँड बी पॉझिटिव्ह. ओके. आता ही मुलं आहेत तुमच्याकडे 5 दिवस फ्री क्लाससाठी. तर त्यांना 10 मिनिट पर्यंत आपण 1 to 100 म्हणजे पहिल्या दिवशी 1 to 10
शिकवायचं. तुम्हाला जे टूल मिळालंय त्याच्यावर. त्यांच्यासाठी लगेच टूल विकत घ्यायला सांगते का मी तुम्हाला? नाही. तर तुम्हाला तुमचं जे टूल आता मिळणार आहे त्याच्यावर 1 to 10 त्यांना शिकवायचं. त्यांना मज्जा येणार. त्या मण्यांच्या पाठीवर खेळायला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना 11 to 20, पुढच्या दिवशी 21 to 30, 31 to 40 हे त्यांना शिकवायचं. आता तुमच्याकडे जर 5-10 मुलं इथं आहेत, 7-8 मुलं आहेत आणि तुमच्याकडे तुमचं एकच स्कूल आहे. मग ही मुलं काय करणार? गोंधळ. मला पण पाहिजे, मला पण पाहिजे. मग तुम्ही त्यांना समजावून एकेकाची टर्न घ्यायची. मग इथे काय होईल? त्यांना आवड निर्माण होईल. मला टूल पाहिजे, मला टूल पाहिजे. मग ते घरी हट्ट करतील ऍडमिशन घेण्यासाठी. बरं एवढ्यावरच तो हट्ट होईल का? तर नाही. आपल्याला त्यांच्याकडून ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी करून घ्यायची आहे. ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असते? की फिजिकल फिटनेस हवा म्हणून योगा, प्राणायाम, झुंबा, डाएट या गोष्टी करतो. तसा मेंटल फिटनेस हवा याच्यासाठी ब्रेन जिम असतं आणि त्यामध्ये काय असतं? तर डाव्या हाताला वेगळी इन्स्ट्रक्शन, उजव्या हाताला वेगळी इन्स्ट्रक्शन दिली जाते. फॉर एक्झाम्पल, करा बरं. मी पण रोज नाही करत म्हणून फास्ट नाही होते, पण येतं मला. ओके. त्याच्यानंतर काय असतं? हे खूप सोपं आहे, हे सुरुवातीचं आहे, पण असं खूप वेगवेगळं आहे. सो त्यांना हे करायला लावल्यामुळे काय होतं? त्यांना एकतर ते हसायला लागतं, एकतर ते जमत नाही. दिसायला सोपं आहे की नाही, पण जमत नाही पटकन. हसायला लागतात, मजा येते आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं, अरे त्याला येतंय, मला येत नाही, मग ते करायला लागतात. आणि हे करत असताना काय होतं? प्रेझन्स ऑफ माइंड येतं. ठीक आहे. मग याच्या पुढे अजून बरेच ब्रेनची ऍक्टिव्हिटीज आहेत ज्यामुळे मुलं आपल्याशी अटॅच होतील टीचर्सशी. जसं घरी आईसोबत त्यांचं कनेक्शन असतं तसं तुमच्या सोबत त्यांचं कनेक्शन होईल. हो, पण तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम वाटायला पाहिजे, त्यांच्याशी खेळायला बोलायला तुम्हाला आवडायला पाहिजे. तर ह्या गोष्टी होतील. त्याच्यानंतर अजून काय आहे ब्रेनची ऍक्टिव्हिटी अभ्यास मध्ये? की हा जो प्रोग्राम आहे अभ्यास हा आहे राईट ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम. कारण राईट ब्रेनची कपॅसिटी आहे 90% ऐन वेळेवर एक्झाम हॉलमध्ये उत्तर आठवण्याची. सो आपल्याला इथे राईट ब्रेन ऍक्टिव्हेट करायचं आहे. सो राईट ब्रेन कसं ऍक्टिव्हेट होईल? जास्तीत जास्त लेफ्ट बॉडीचा यूज केल्यानंतर. सो त्यांना 5 मिनिट लेफ्ट हँड रायटिंग करायला सांगायचं. अक्षर कसं आहे अजिबात बघायचं नाही. मुलं एकमेकांना चिडवतील, तुझं अक्षर खराब, तुझं कसं, तुझं कसं. त्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही आणि मुलांना समजून सांगायचं की अक्षर जेवढं घाण तेवढी त्याच्यातनं क्रिएटिव्हिटी येते, एखादं डिझाईन टेक्स्चर तयार होतं. आणि डॉक्टर होण्याची पहिली पायरी अक्षर घाण असतं डॉक्टरांचं. सो वाव ग्रेट, तुझं अक्षर घाण आहे म्हणजे तू डॉक्टर होणार आहेस. ओके. सो त्यांना मोटिवेट करायचं आपल्याला. तर राईट याला स्पीड रायटिंग म्हणतात. तर अबॅकस मध्ये काय असतं? 0-1 0-1 0-1 0-1 हे लेफ्ट हँडने लिहायचं. एक कोरी वही त्यांना आणायला सांगायची, पूर्ण ब्लँक पेजेसची. लाईन्स नको. आणि मग तिथे त्यांनी सरळ लिहिण्याचा सराव करायचा. तो केल्यामुळे काय होतो? लेफ्ट हँड ऍक्टिव्ह असल्यामुळे राईट ब्रेन ऍक्टिव्ह होतो, जेणेकरून त्यांची मेमरी कपॅसिटी वाढते आणि इतर विषयांमध्ये जे मार्क्स मिळतात ते वाढायला लागतात. पेशन्स डेव्हलप व्हायला लागतात. या गोष्टी होतात. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे स्मॉल फ्रेंड फॅमिली, बिग फ्रेंड फॅमिली. सो बिग फ्रेंड फॅमिली म्हणजे काय? 9-1. सो लिहायचं 9182736455. पुन्हा खालच्या ओळीवर 9182736455. आता जर कुणी नवीन असेल आणि त्यांना हे काय चाललंय माहिती नसेल, क्लास चालू आहे. येस. तर तुम्हाला कळलं असेल तुमची आणि माझी परिस्थिती वाटते वेगळी नाहीये.
सो मी आज या ठिकाणी बसू शकते तर तुम्ही सुद्धा नक्कीच बसू शकता. Yes. तर बिग फ्रेंड फॅमिली म्हणजे काय की फॅमिली नेम हे 10 आहे आणि म्हणजे 10 नंबर आहे आणि असे दोन नंबर की ज्यांची बेरीज 10 होते. सो आपण बघितलं होतं हे 10 आहे हा 1 आहे. तो 1चा फ्रेंड कोण? हाऊ मेनी फिंगर्स आर डान्सिंग? तर ते म्हणतील 9. म्हणजे हा एकाचा फ्रेंड हा 9. मग हे दोन बोट इकडे. हाऊ मेनी फिंगर्स आर डान्सिंग? 8. 8. म्हणजे 2चा फ्रेंड 8. मग आता हे 3 फिंगर्स इकडे आहेत. हाऊ मेनी फिंगर्स आर डान्सिंग? 7. 3 इकडे आहे म्हणजे 3चा फ्रेंड 7. या पद्धतीने आपलं सेशन बघायचं. मग ते नंबर्स लिहिणं याला म्हणतात स्पीड रायटिंग. असं केल्यामुळे त्यांचं बिग फ्रेंड स्मॉल फ्रेंड हे व्यवस्थितपणे त्यांना लक्षात राहतं. स्मॉल फ्रेंडचं तसंच लिहायचं 5 3 नाही किती 4 1 4 1 3 2 4 1 3 2 4 चा फ्रेंड 1 1 चा 4 3 चा 2 2 चा 5 या पद्धतीने याच्या व्यतिरिक्त काय करू शकतो आपण. ओके. अबॅकस टूलवर काउंटिंग शिकवलं 10 मिनिट. त्याच्यानंतर घेतली पेनची ऍक्टिव्हिटी. एक 5-10 मिनिट कसंही जातील. ग्रुप असेल प्रत्येकाशी बोलण्यात कोण काय करतोय ते बघण्यात 5 मिनिट 10 मिनिट जातील. त्यामध्ये सुद्धा तुम्ही किती ऍक्टिव्हिटीज घेताय पेनच्या भरपूर आहेत. एक एक व्हिडिओ त्याच्यानंतर परत पुढच्या 10 मिनिटात काय करायचं आपल्याला स्पीड रायटिंग. स्पीड रायटिंग मध्ये 010101 बिग फ्रेंड स्मॉल फ्रेंड. त्याच्यानंतर अजून एक दिवस तुमच्या फॅमिली मेंबर्सची नावं लिहा मराठी लेफ्ट हँडने. एक दिवस तुमच्या फॅमिली मेंबर्सची नावं लिहा इंग्लिश मध्ये. एक दिवस व्हेजिटेबलची नाव लिहा. एक दिवस फ्रूटची नाव लिहा. एक दिवस महाराष्ट्रातली जिल्ह्याची नावं लिहा. एक दिवस म्हणजे हे ना ठरवून घ्यायचं महिन्याचा प्लॅन. ओके. एक दिवस तुम्ही भारतातले स्टेट त्यांची नावं लिहा. तुमचे रिलेटिव्ह ज्या गावाला राहतात त्यांची नावं लिहा. तुमच्या रिलेटिव्हची नावं लिहा. फ्रेंडची नावं लिहा. टीचरची नावं लिहा. काहीही. ओके. जे त्यांना काय वाटेल व्हरायटी मिळेल. डेली बेसिसवर व्हरायटी मिळेल आणि त्यांना चेंज मिळेल आणि स्पीड मिळेल. या पद्धतीने त्यांच्याकडून करून घ्यायचं. त्याच्यानंतर अजून काय करता येईल तर आता तुम्ही सुद्धा पर्सनली युट्यूबवर सर्च केलं तर माइंड गेम खूप असतात जे ग्रुपने खेळले जातात. फॉर एक्झाम्पल मी 1 म्हणाले तर डिम्पल म्हणणार 2, संध्या म्हणणार 3, तेजू म्हणणार 4. म्हणजे एक जण इंग्लिश मध्ये बोलतोय आणि पुढचा नंबर दुसरा जण मराठीत बोलतोय. सो अशा पद्धतीचे भरपूर माइंड गेम आहेत. तर तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही लावू शकता. लहानपणीचे गेम आठवा शाळेतले किंवा युट्यूबला सर्च करू शकता किंवा मला माझ्या वेळेनुसार जे जे नवीन काही जर सुचलं तर मी तुम्हाला ते सांगत जाईल ग्रुपमध्ये एखादी ऍक्टिव्हिटी जर वेगळी मला काही हे झाली तर. ओके. सो अशा ऍक्टिव्हिटीज आपल्याला यामध्ये काय होतं टीचर आणि स्टुडंटचा बॉन्ड चांगला होतो. मुलं हॅपी राहतात. मुलं जेवढे हॅपी तेवढी रिसेप्टिव्हिटी म्हणजे ग्रहण क्षमता वाढते. ओके. मूड रिलॅक्स असला की काय होतं ग्रहण क्षमता वाढते. ठीक आहे. तुमच्याशी बॉन्ड चांगला राहतो त्याच्यामुळे ती मुलं काय म्हणते ह्या 5 दिवसात आम्हाला हा क्लास लावायचा आणि ह्या 5 दिवसात तुम्ही त्यांचे व्हिडिओज करून ठेवणार. ऑफलाईन जरी मुलं असतील तरी शॉर्ट व्हिडिओ किंवा ऑनलाईन जरी असेल तरी रेकॉर्डिंग किंवा दुसऱ्या मोबाईलवरून स्क्रीनवर फोन कोणाचा फोटो काढणार आणि हे तुम्ही स्टेटसला ठेवणार. जो दिखता है वही बिकता है. नाहीतर मला स्टेटस ठेवायची लाज वाटते. मग ते काय खरं नाही. ओके. सो काय स्टेटस ठेवला पाहिजे याच्यावर पण आपलं मोठं एक लेक्चर होऊ शकतं. तर जर कोणी टोमणे या प्रकारचे स्टेटस ठेवत असाल आणि तुम्हाला अबॅकस टीचर म्हणून मोठं व्हायचं असेल तर आजपासून ते बंद करा. कुणाला टोमणे द्यायचे नाही, कुणाचे टोमणे घ्यायचे नाही, कुणाचे स्टेटस वाचत बसायचे नाही. ओके. येस. तर या पद्धतीने आपण हळूहळू ग्रो करू शकतो. या 5 दिवसात तुमचा मुलांसोबतचा बॉन्ड त्यांचा हॅपीनेस बघून ते
क्लायंटच म्हणतील की 2400 ला 3000 घ्या. बाहेर मार्केटला घेतात 3000, मग तुम्ही का नाही घेत? तुम्ही तर अजून छान दिलंय आम्हाला. ओके, सो बेसिक सुरुवातीला आपण 2400 सांगा. आता हे जे त्यांना तुम्ही 1 to 50 टूलवर शिकवलेलं आहे. ओके, सो मुलांमध्ये ती क्षमता आहे. मला आपल्या पहिली कुणीतरी मैत्रिणीने विचारलं की मी अबॅकसचे क्लासेस घेते, पण मुलं व्हिज्युअलाइज नाही करत माझी, म्हणजे स्टुडंट पाहिजे. ओके, सो मुलं कधी व्हिज्युअलाइज करतील त्यावेळेला तुम्ही त्यांना तो प्रयत्न करण्यासाठी भाग पाडाल. ओके, सो एक 2-3 वेळेला केलं की मुलं नक्कीच करतात. माझ्याकडे जी मुलं होती तर लकीली माझं ब्रेन सायन्स जो अभ्यास झाला पीएमआयटी टेस्ट त्याच्यानंतर अभ्यास सुरू झाला. सो पहिला एका तासात मी म्हणजे त्यांना जे काही 2-3 वेळेला शिकवलं 1 ते 5 काउंटिंग, 1 ते 5 काउंटिंगचं लगेच व्हिज्युअलायझेशन घेतलं आणि ते करतात तुम्ही. तुम्ही जर त्यांना ट्रेनिंग जर दिली नाही किंवा व्हिज्युअलाइज करावं लागतं हे सांगितलंच नाही तर ती मुलं करणारच नाही. सो त्यांना 1 ते 4 शिकवलं की म्हणायचं कर बरं, 1 2 ऍड 2, ते लगेच बोलतात आन्सर इज 4. त्यांना म्हणायचं कर ऍड 5 ऍड 2, ते लगेच म्हणतात आन्सर इज 7. सो तुम्हाला त्यांना मोटिवेट करावं लागणार आहे किंवा त्यांना म्हणावं लागणार आहे की तू विदाउट टूल हे कर. पहिल्याच दिवशी जर तुमची मुलं 1 ते 5 विदाउट टूल करायला लागली आणि तो जर तुम्ही व्हिडिओ शूट करून ठेवला, स्टेटसला ठेवला किंवा त्याच्या पॅरेंटला दाखवला, तर ती पॅरेंट ऍडमिशन घेणार नाहीत का? घेतील. येस, सो या पद्धतीने आहे. आता मी जे तुम्हाला बुक देणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक बुक बिगिनर लेवलचं देणार आहे, एक बुक लेवल 1चं देणार आहे. ठीक आहे, सो तुम्हाला आयडिया येईल की लेवल 1च्या मुलांना कसं शिकवायचं. तर तिथे फक्त आहे ना रॉड आहे, म्हणजे पिक्चर ड्रॉ केलेलं आहे रॉडचं आणि तिथे बीड ड्रॉ केलेलं आहे. तिथे आन्सर द्यायचं टू. मग तिथे काय बीड बीड नाही ड्रॉ केले, फक्त लाईन आहे आणि खाली नंबर आहे. मग तिथे टू असेल तर टू बीड ड्रॉ करायचे. मग आता बीड कसे ड्रॉ करायचे याचं टेन्शन घ्यायचं नाही. साधा गोल शून्य, तिथे मुलांना काय सांगायचं तिथे फार असतं ते डायमंड शेप, असं काही भानगडीत पडायचं नाही. जिथे बीड आहे छापलेले डायमंड शेपचे टू, तिथे टू लिहायला सांगायचा आणि जिथे नंबर लिहून दिलेला आहे 5 आणि बीड ड्रॉ करायची तिथे फक्त त्याचा ओ किंवा शून्य ते ड्रॉ करायला सांगायचं. ओके, त्याच्यानंतर सुरुवातीला तुमच्याकडे मुलं कमी असतील आणि आपल्याला आपली क्वालिटी डेव्हलप करायची मार्केटमध्ये. सो प्रत्येक मुलाचं बुक तुम्ही सुरुवातीला चेक करा. डेली 1 पेज, मला काही अपेक्षा नाही माझी तुमच्याकडून. डेली 1 पेज कंपल्सरी केलं तर एका महिन्यात एक लेवल होते. ठीक आहे, सो प्रत्येक पेज चेक करा. लहान मुलांचं, जी मोठी मुलं तुमच्याकडे येतील म्हणजे मोठी म्हणजे कशी साधारण 3री 4थीची की जे स्वतः बसून अभ्यास करतात, तर त्यांना तुम्ही सांगायचं 3 मुलं आहेत का तुम्ही तिघांनी हे पेज सोडवा. तिघांचं सोडवून झालं का ओके, तुमचं पुस्तक तुमच्याकडे असेल त्याच्यावर तुम्ही उत्तर लिहिलेलं असेल तर तुम्ही बोलायचं फर्स्ट 7, सेकंड 2, थर्ड 9, म्हणजे हे उत्तर तुम्ही बोलायचं आणि ते त्यांच्या पुस्तकात टिक करून घेतील. ओके, सो आपलं पण काम तिथे सोपं पण होतंय, आपण क्वालिटी पण देत आहोत. मुलांनी ते क्रॉस चेक केल्यानंतर म्हणजे मुलांनी ते चेकिंग केल्यानंतर आपण क्रॉस चेक वाटलंच करून घ्यायचं, एक नजर लावून फिरवायची. आता समजा 3 मुलं आहेत तर आपलं बुक चेक करायला त्यांना नाही द्यायचं, अल्टरनेट द्यायचं. याचं तू चेक कर, तुझं हा करेल, याचा हा करेल, या पद्धतीने. म्हणजे ते जास्ती याच्याने चिकित्सक पडे करतात की त्याची चूक काढायची मित्राची, बरोबर. सो ते व्यवस्थित करतात. ओके, तर या पद्धतीने आहे. आता माझ्या सांगण्यातून काही राहिलं असेल आणि तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. एका वेळेला एकेकाच बोलायचं. येस, बिलकुल बिलकुल.
आणि त्याच्याशिवाय तुम्हाला सेपरेट शॉर्ट व्हिडिओज मिळणार आहेत. तर ते तुम्ही बघून पुढे कंटिन्यू करू शकता. हा येस तुला. आता लगेच आता लगेच नाही करत आहे. आता सर्टिफिकेट बनवून तुम्हाला पाठवलं बऱ्याच जणांचं झालंय. बंद करा बरं म्हणजे बंद करायचं. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं सर्टिफिकेट बनवून पाठवून राहिलं त्यात बराच सगळे जाईल. त्याच्यानंतर हे सगळे बुक्स आता उद्यापर्यंत माझ्यापर्यंत येतील. मग ते पॅकिंग करून तुम्हाला पाठवण्यात वेळ जाईल. ठीक आहे. सो त्याच्यानंतर आणि आजच्या रेकॉर्डिंगचा तुम्हाला ऍक्सेस द्यायचा आहे. त्याच्यासाठी तुमचा मेल आयडी लागेल. सो ऍक्सेस देणं याच्यातही बराच वेळ जाईल. ठीक आहे. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे बुक पोहोचतील, तुमच्याकडे मुलं यायला सुरुवात होतील, पहिली 5 मुलांसाठी तुम्ही प्रयत्न करा. मग तुमचे जे नंबर आहे ते आपण आपल्या वेबसाईटवर टाकू. ओके. लगेच आज म्हणजे आज नाही होणार ते. कारण मी पण आता पुढचे 10 दिवस हा हे महत्वाचं. 8 8ला मी जाते गावाला पण त्याच्या आधी 2 दिवस घरात मला द्यावे लागणार आहे. घरात काम करावं लागणार आहे 6, 7, 8. त्याच्यानंतर मी रिटर्न येणार आहे 15 तारखेला. त्या पिरियडमध्ये मी गावी जर बिझी असणार आहे आणि तुम्ही फोन वाजवताय आणि जर रिप्लाय नाही मिळाला तर कृपया गैरसमज करू नये. मी तुमचा फोन बघितला की तुम्हाला रिप्लाय देणार. तुम्ही मेसेज टाकून ठेवायचा. नाहीतर एवढं शिक्षण घेतलं, 600 रुपये घेतले, असं काही करू नका. ओके. येस. मी मेसेज करेन की आता तुम्ही ऍड्रेस पाठवा. त्यावेळेला एका खाली एक ऍड्रेस पाठवा. ओके. शक्यतो ग्रुपमध्ये मला वाटतंय आले तर माझं काम सोपं होईल. पण तुम्हाला कम्फर्टेबल जर नसेल की अरे माझा ऍड्रेस एवढा कठीण असेल मला कळतं कोण बाई कुठली आहे, काय करेल, सो पर्सनलला टाका. पण जर ग्रुपमध्ये एका खाली एक टाकला तर मला पण तिथूनच पटापट ऍड्रेस ते प्रिंट किंवा लिहिणं हे काम करायचं पण ते सोपं होईल. नाहीतर मग परत बॅक जा, बॅकमध्ये तुमचं नाव शोधा, तुमच्या नावावर जा. Yes. Okay. Next. मुलांचं जे बिगिनर लेवल घ्यायचंय ना त्याला तुम्हाला एक दिवस खूप झाला ते पुस्तक चालण्यासाठी. एक दिवस बिगिनर लेवलचा. आणि तुम्हाला वाटलं की माझ्यात आता कॉन्फिडन्स आलेला आहे, मला 1 ते 100 आकडे अकराव्याच्या पाठीवर आता कळतं, त्यावेळेला तुम्ही सुरू करा. पण असं नाही होणार ना की तुम्ही आज इमेज स्टेटसला ठेवली आणि लगेच तुमच्याकडे 5 जण आलेच. सो मार्केटिंगसाठी थोडा वेळ द्यावा लागतो है ना. तर त्याच्यामुळे तुम्ही आज ती इमेज स्टेटसला ठेवून आज म्हणजे आज नसेल तर उद्या परवा ठेवा बुक मिळाल्यावर. पण ती सुरुवात करायला आहे. ओके. आणि जे लेवल 1चं बुक आहे त्याच्यासाठी तुम्हाला 2 दिवस खूप झाले. म्हणजे 2 दिवस तुम्ही एक एक तास काढून जर ते बुक चाळायला बसलं, बघितलं, एक एक दोन दोन किंवा 5 5 एक्झाम्पल सोडवायला बघितले तुम्ही, तर मग तुम्हाला 2 दिवस खूप झाले त्याच्यासाठी. येस भावना काही बोला. ए आणि बीच मिळेल. ज्या नवीन आहेत ना अगदी, ज्यांना अजून काही माहित नाही त्यांच्यासाठी मी सॅम्पल म्हणून दोन्ही मधले एक एक बुक देणार. हा आणि हा एक मुद्दा सांगायचा राहिला की क्लास कसा घ्यायचा, डेली घ्यायचा की वीकली घ्यायचा. ओके. सो डेली जर तुम्ही 30 मिनिट देऊ शकत असाल तर खूप छान रिझल्ट येतील.
म्हणजे तुमच्याकडे स्वतःहून लोक खूप येतील जर डेली 30 मिनिट तुम्ही मुलांचं घेत असाल, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल. ओके, म्हणजे काय होतं, पॅरेंट्स सोबत स्टुडंट सोबत डेली कनेक्टिव्हिटी राहते, डेली बॉन्डिंग राहते. ओके, त्याच्यामुळे त्यांना ती आवड राहते तुमच्याकडे येण्याची, पॅरेंटला पण स्टुडंटला पण. डेली क्लासेस मध्ये काय होतं, बोर होतं, सारखी सारखी ना कपॅसिटी नसते, 2 पेज जरी सोडवले ना असं डोकं हे होतं. तुम्हीच सोडवून बघा, कंटिन्यू 2 पेज गणित सोडवून बघा, तुमचं डोकं काय होतं, ते एवढेसे बोर, है ना. त्यांना तर ऍक्टिव्हिटी पाहिजे असते. सो ही अपेक्षा त्यांच्याकडून करणं चुकीचं आहे. त्यांचा ब्रेन, राईट ब्रेन ऍक्टिव्ह होण्याच्या ऐवजी आपण डिप्रेस करू. ठीक आहे. सो वीकली क्लास मध्ये काय होतं, आपल्या सोबत पॅरेंट आणि स्टुडंटची कनेक्टिव्हिटी कमी राहते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही 7 पेजेस म्हणजे 7 दिवस जर आठवड्याचे घेतले, तर एका वीकेंडच्या क्लासमध्ये 7 पेजेस नाही सोडवू शकत. आणि जरी सोडवले एखाद्या मुलाने तरी त्याचा उपयोग काहीच नाही. म्हणजे जो बेनिफिट मिळायला पाहिजे, न्यूरॉनचं डिस्ट्रीब्युशन वाढून न्यूरॉनची कपॅसिटी जी वाढली पाहिजे, त्याच्यातलं कॉन्सन्ट्रेशन, रिसेप्टिव्हिटी, प्रेझन्स ऑफ माइंड हे वाढलं पाहिजे, ते काही मिळणार नाही. आणि मग आपलं आणि त्यांचं कनेक्शन कुठेतरी बिघडतं. ओके, सो आणि काय होतं की त्यांना जर सांगितलं की आम्ही